जलसंधारण दिनानिमित्त रत्नागिरीत भव्य महावॉकेथॉन. जल व मृद संवर्धनासाठी हजारो रत्नागिरीकर एकवटले. माती वाचवा, पाणी जपा आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया हा संकल्प घेऊन आज जलसंधारण दिनानिमित्त रत्नागिरी शहरात भव्य महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर अत्यंत उत्साहात पार पडली. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या 3 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून जलजागृतीचा प्रभावी संदेश दिला. सकाळच्या सत्रात ऐतिहासिक जयस्तंभ चौकात प्रशिक्षक सानिका चव्हाण यांनी संगीताच्या तालावर झुंबा वॉर्मअप करून घेतला. त्यानंतर उपस्थितांनी पाणी आणि मातीच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची सामूहिक शपथ घेतली. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आणि मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेचा प्रारंभ केला. ही पदयात्रा जयस्तंभ चौक ते माळनाका आणि पुन्हा जयस्तंभ चौक अशा मार्गाने काढण्यात आली. या महावॉकेथॉनमध्ये पटवर्धन, दामले, फाटक हायस्कूल, GGPS तसेच फिनोलेक्स, गोगटे जोगळेकर, तंत्रनिकेतन व शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, NSS, NCC कॅडेट्स, लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सांगतेनंतर विद्यार्थ्यांना मेडल, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जलदूत वल्लभ वणजू, राजू भाटलेकर, नगरसेवक सुहेल मुकादम, फैयाज मुकादम, गणेश धुरी, सुमित ओसवाल उपस्थित होते. कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे यांनी आभार मानले तर आकांक्षा साळवी यांनी सूत्रसंचालन केले. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे यशस्वी नियोजन केले.